The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि न हि वेरे न वेरानि सम्मन्ति कुदाचनम् अवेरेने च सम्मन्ति ये स धम्मो सनातनो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी श्रावण अधिक मास पौर्णिमा या उपोषथ दिनाचे औचित्य साधून अर्थात आमच्या वर्षावास अधिष्ठानाचा प्रारंभ म्हणून आज रोजी इथे पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांच्याही वर्षावासाचं अधिष्ठान प्रारंभ होत आहे। तेव्हा पूजनीय भंतेजींना मी त्रिवार अभिवादन करतो। धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम आजच्या या पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। तर आज श्रावण पौर्णिमा आहे, अधिक मास आहे। यावर्षी 13 पौर्णिमा आलेल्या आहेत। प्रतिवर्षी 12 पौर्णिमा असतात प्रतिवर्षी, पण मध्ये मध्ये चंद्र सूर्याची जी गणना होत असते त्यानुसार मग अधिकची पौर्णिमा येत असते। जसे की आज 1 तारीख आहे, तर आजही पौर्णिमा आहे। ह्याच महिन्यामध्ये 31 तारखेला दुसरी पौर्णिमा आहे, म्हणून ह्या पौर्णिमेला श्रावण अधिक म्हटलेला आहे आणि 31 तारखेच्या श्रावण तीही श्रावण पौर्णिमाच आहे आणि तिला श्रावण नीज पौर्णिमा म्हटलेला आहे। नीज म्हणजे जवळ, तर जवळ आलेल्या ह्या पौर्णिमा असल्या कारणाने अधिकचा मास आहे आणि म्हणून भगवंताच्या उपदेशानुसार त्या काळात जेव्हा जेव्हा अधिकचा मास येत होता त्या दरम्यान जर कधी पाऊस वगैरे असेल किंवा राजाला असे वाटले की भंतेंचा भगवंताचा वर्षावास 4 महिन्याचा असावा जेणेकरून श्रद्धावंतांना त्याचा लाभ होईल, पुण्य संधी प्राप्त होईल, तर राजाने जर कधी विनंती केली तर मग अधिकचा मास आल्यानंतर 4 महिन्याचाही वर्षावास होत असे। कधी कधी ते ऐच्छिक स्वरूपामध्ये भगवंताने भिक्खूंना सांगितलेलं आहे, परंतु रेग्युलरली जर आपण पाहिलं तर 3 महिन्यांचा वर्षावास असतो। तो म्हणजे आषाढ पौर्णिमेला प्रारंभ होतो आणि 3 महिन्यानंतर येणाऱ्या आश्विन पौर्णिमेला ते समाप्त होत असतो। मग कठीणची वरदान भिक्खू संघाला दिल्या जाते। तर आम्ही भंतेजींनी आता या पौर्णिमेपासून अधिष्ठान करण्याचा संकल्प केलेला आहे। तर आज
आपणास जी धम्मदेशना मी देणार आहे तिचा विषय आहे भिक्खू अंगुलीमाल, जे की मैत्रीमध्ये अग्र होते. चमत्कारिक घटना भगवंताच्या काळामध्ये अशा काही घडल्या लोकांच्या जीवनामध्ये. जसे की अंगुलीमाल डाकू म्हणून प्रसिद्ध होते. अनेकांना माहिती आहे की त्यांनी 999 खून केले, बरोबर आहे, बोटांची माळ गळ्यामध्ये घालायचे वगैरे वगैरे. पण जेव्हा भगवंताला शरण आले, जेव्हा ते भिक्खू बनले, भिक्खू बनल्यानंतर त्यांनी अधिष्ठानपूर्वक शील सदाचाराचं पालन करून ध्यानाचा अभ्यास केला आणि ते अर्हतांपैकी एक झाले. माहिती आहे तुम्हाला? आणि अर्हतांपैकी एक तर झालेच झाले. जेव्हा ते परिनिर्वाणास प्राप्त झाले, म्हणजे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला अर्हत झाल्यानंतर, तेव्हा भगवंताला विचारल्या गेलं भिक्खूंकडून, भगवान अंगुलीमालाला कोणती गती प्राप्त झाली? तर अनेकांना माहिती नव्हतं की ते अर्हत झाले. तर भगवंताने सांगितलं, माझा पुत्र अर्हतांपैकी तर एक होताच होता, पण माझ्या पुत्राची विशेषता अशी होती की माझा पुत्र मैत्रीमध्ये अग्र होता. म्हणून जगभरात जेव्हा कधी ज्यांच्या कुणाच्या उपासकांकडे बघा गर्भमंगल धम्मसंस्कार संपन्न होतो ना, तर तेव्हा प्रामुख्याने विशेषत्वाने एक सुत्त भिक्खूंकडून म्हटल्या जाते, ते म्हणजे अंगुलीमाल सुत्त. का अंगुलीमाल सुत्तच म्हटल्या जाते माहिती आहे? तर अंगुलीमाल डाकू जेव्हा भिक्खू बनतात, तर भिक्खू बनल्यावर अर्हत पण बनतात आणि त्यांच्यामध्ये विशेष असा अग्रगुण असतो, तो म्हणजे मैत्रीचा. आणि म्हणून अंगुलीमाल सुत्ताचं पठण केल्या जाते. तर त्या अंगुलीमालाबद्दल बऱ्याचदा उपदेश करण्यात आलेले आहेत, परंतु तरीसुद्धा आजच्या पौर्णिमेचा विषय यासाठी म्हणून घेतलेला आहे की याच पौर्णिमेला असं म्हटल्या जाते की अंगुलीमाल भगवान बुद्धाला शरण आले होते. ही एक घटना आजच्या पौर्णिमेच्या दिवशी घडलेली आहे. त्यात मी तुम्हाला थोडक्यामध्ये अंगुलीमालाची काय विशेषता होती किंवा त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं झालं, ते अहिंसकाचे अंगुलीमाल कसे झाले, ह्या संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलणार नाही. तर बघा, घटना कुठची आहे? तर श्रावस्तीची. कुठची घटना आहे? श्रावस्तीला भगवान राहत होते आपले, आणि त्याच श्रावस्तीमध्ये अंगुलीमालाचा अहिंसक म्हणून जन्म झाला होता. अंगुलीमालाचा जन्म नाही झाला, अहिंसकाचा जन्म झाला. आपण जन्म झालेले जो असतो ना, तर शरीर वगैरे जे जरी तेच असेल, तर जन्म झाल्यावर 6 महिन्यात, 1 महिन्यात, 1 वर्षात, 6 वर्षात जो स्वभाव असते, किंवा 10 वर्षाचे असतानाचा जो स्वभाव असते, किंवा मी नेहमी सांगतो लग्नाच्या अगोदरचा जे स्वभाव असते, तसा स्वभाव असते का परमनंट आपला? आता हे पोरं बसले इथं, पोरी बसल्या इथं, तर पाहून घ्या आताच. तर मायबापासोबत यांचं किती पटते. मायशिवाय जमत नाही, बापाशिवाय जमत नाही, भावाशिवाय जमत नाही आत्ता. पण एकदा गाठ आवळली, बांधली की मग बाल्याची माय, 10 बाय 10ची खोली, आणि माय बाप समाज सारी दुनिया गेली चुली. अशी परिस्थिती होते. काही अपवाद त्याला. तर म्हणून आपण काल जे होतो ते आताही असेल असा विषय नाही आहे. आज जे आहोत ते उद्या राहू तसा विषय नाही. म्हणून अहिंसकाचा जन्म झाला त्या श्रावस्तीमध्ये. एका उच्च कुळामध्ये जन्म झाला. त्याचे वडील राजा प्रसंजिताच्या दरबारामध्ये पुरोहित होते. बघा तुम्ही, जीवनामध्ये परिवर्तन कसं होते प्रत्येकाच्या. त्याचे वडील पुरोहित म्हणून होते आणि त्याचे आई वडील खूप सज्जन, खूप सुज्ञ होते. त्या काळामध्ये गुरु आश्रम होतं बघा, गुरुकुलाची परंपरा होती. जशी आता शाळांची हॉस्टेलची परंपरा आहे, तर त्या काळामध्ये बघा गुरुकुलाची परंपरा होती, आश्रमांची परंपरा होती. तर अहिंसकाला शाळेमध्ये घातलं तक्षशिलेला. त्या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठ हे अत्यंत प्रसिद्ध होतं. आता ते पाकिस्तानाच्या हद्दीत त्याचे खंडार आहेत. तुम्हाला जर कधी जायला भेटलं तर आम्ही जाणार आहोत. पाकिस्तानामध्ये आहे तक्षशिला विद्यापीठ. भगवंताच्या काळामध्ये जीवक पण तिथंच शिकले. आता मी जीवक सांगितलं बघा काही दिवसांपूर्वी, तर जीवक पण तिथंच शिकले. अनेक राजे लोक त्या तक्षशिलेमध्ये शिकले. विदेशातले लोक येऊन त्या तक्षशिलेमध्ये शिकायचे. तर अहिंसकाला सुद्धा तिथच्या गुरुकुलामध्ये टाकलं. अहिंसक अत्यंत तीक्ष्ण, आज्ञाधारक त्याच्यामध्ये गुण होते बघा.
काय म्हटलेलं आहे? अहिंसकामध्ये 3 विशेष गुण होते लहानपणापासून. कोणते? एक तर ते व्रतधारी होते, व्रत पालन करणारे. व्रत म्हणजे बा ठाम निश्चयवाले, की हे मला पूर्ण करायचं आहे, पूर्णत्वास न्यायचं आहे असं निश्चय ठरवला आहे, व्रतधारी म्हणतात त्यांना. त्यानंतर ते आज्ञाधारक होते. काही विद्यार्थी आज्ञाधारक असतात, काही मुलं आज्ञाधारक असतात, नाही का? तर आज्ञाधारक होते. आणि तिसरी गोष्ट ते सत्यवादी होते. हे विशेष 3 गुण होते लहानपणामध्ये विद्यार्थी दशेमध्ये. कोणामध्ये? अहिंसकामध्ये. तक्षशिलेला गुरुकडे शिकले. आता कशी गोष्ट असते जगामध्ये बघा, आम्हाला त्याचा अनुभव येते आणि तुम्हाला येत असेल. ईर्ष्या हा एक अवगुण आहे. कोणता? कोणता? ईर्ष्या. आता कोणाच्या मनात कोणाला पाहून कोणत्या वेळी आणि कसा निर्माण होईल हे सांगता येत नाही. समजा भाषण करणारे लोक 4, 5, 6, 7, 8 बसले आणि त्याच्यात कोणीतरी चांगलं भाषण करत आहे समजा, तर मग नाक मुरळते. मग त्याला म्हणतात ईर्ष्या. आपल्यापेक्षा चांगले कपडे घालून कोणीतरी आलं की निर्माण होते ईर्ष्या. त्याला जलसपण म्हणतात इंग्रजीमध्ये. जळाऊपणा, जळकापणा, काय काय वेगवेगळे शब्द आहे. तर ईर्ष्या निर्माण होते. अरे आपल्यापेक्षा असे, बघा तुम्ही, कोणी सुंदर असेल आपल्यापेक्षा तर बापा ईर्ष्या. कोणाचा पोरगा आपल्या पोरापेक्षा चांगला, हुशार, सज्जन निघला तर ईर्ष्या. कौतुक करता येत नाही. त्या दिवशी सांगितलं मी, कौतुक करायला मन मोठं लागते. आणि 99% लोकांचं मन असं बारीक असते. शरीर लय मोठं असते आणि मन असं बारीक असते. कोणती गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली, हा एवढी करून सांगते. काय? तर मनाच्या विरुद्ध झाली कोणती गोष्ट असो. म्हणून ईर्ष्या हा एक अवगुण असतो. आणि विद्यार्थी दशेमध्ये अहिंसक असताना ह्या विशेष गुणांनी तो परिपूर्ण असल्या कारणाने, वर्गामध्ये शाळेमध्ये सर्वात हुशार असल्या कारणाने बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये गुरु त्याच्यावरचे विशेष जीव लावायचे. आता आम्हाला पण गुरुजी जीव लावायचे लहानपणी. आम्ही शाळेमध्ये होतो, मॉनिटर पण होतो. आणि ते काय माहीत नाही, ते गुरुजी आमचे जे होते तर आमचा चिरेबंदीचा वाडा होता लहानपणी. माझा जन्म त्या चिरेबंदीच्या वाड्यामध्ये झाला, डबल मजली. तर गावामध्ये त्या काळामध्ये तर एक गुरुजी होते, तर आमच्याकडे भाड्यानं राहायचे तेव्हा. तेव्हाची गोष्ट, तेव्हाची म्हणजे बापा आम्ही काय 50-60 वर्षाचे झालो नाही, आताचीच गोष्ट आहे ही. तर गुरुजी राहायचे. तर गुरुजीचा विशेष जीव. आता कोणीही असेल बघा, तर काही लोकांवर विशेष जीव असतो. जसे भगवान बुद्ध आपल्या सर्वांना आवडतात, बाबासाहेब सर्वांना आवडतात, संत लोक सर्वांना आवडतात, महापुरुष लोक सर्वांना आवडतात, गल्लीत नगरात कोणी सज्जन लोक असतात तर सर्वांना आवडतात. कोणाला सोडून आवडत असतात हे लोक माहिती आहे का तुम्हाला? हा, कोणाला सोडून आवडतात? जे लोक दुराचारी आहे, जे लोक मळक्या जळक्या मनाचे आहेत ना, त्यांना सोडून चांगले लोक सगळ्यांनाच आवडतात. खरं की खोटं? जे जळक्या मनाचे, मळक्या मनाचे, लबाड आहेत, लोकांचं उन्हधुनच काढणारे आहेत, पाखडत बसणारे आहेत, कोणामध्ये कमी काढणारे आहेत, त्रुट्या काढणारे आहेत, असे लोकांना चांगले लोक आवडत नाही. हे भगवंताच्या सोबत त्यांच्या काळातही घडलं, आजही घडते आणि उद्याही घडत राहील. बाबासाहेब आपल्या देशातल्या विशिष्ट लोकांना का आवडत नाहीत? संत तुकोबारायांना का मारून टाकलं? किंवा कोणत्याही संतांना का त्रास दिला, महापुरुषांना का त्रास दिल्या जाते? तर त्याला ही ईर्ष्या प्रवृत्ती जबाबदार आहे. लक्षामध्ये. आता हे सर्वसामान्यांना काय समजत नाही. म्हणून अहिंसकाच्या संदर्भामध्ये त्याच्या विरोधात, त्याला बदनाम करण्यासाठी, गुरुच्या मनात त्याच्याबद्दल राग द्वेष पसरवण्यासाठी, संशय निर्माण करण्यासाठी 3 गट तयार झाले. किती? 3 गट तयार झाले विद्यार्थ्यांचे. त्या विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग केली. आजही लोक देशाला संपवण्याची प्लॅनिंग करत आहेत आपल्या देशात. हे विशेष माहिती आहे तुम्हाला? तुम्ही सोशल मीडिया पाहत असाल, वर्तमानपत्र पाहत असाल, न्यूज चॅनल वाचत असाल, तर धर्माच्या नावावर सगळे लोक म्हणतात की आमचा धर्म श्रेष्ठ आहे. मी म्हणतो जर धर्म श्रेष्ठ आहे तर धर्माच्या नावावर हे अवडंबर माजवणं, लोकांना मारणं, लोकांना छळणं, लोकांच्या माना मोडणं, लोकांना तुच्छ समजणं, हे कोणत्या धर्मात, कोणत्या देवानं कोण शिकवलं सांगा बरं तुम्ही?
सांगताना तर म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ, आणि मग हे धर्मात ह्या जर गोष्टी असतील, समाजामध्ये द्वेष पसरवण्याच्या, जातीवाद करण्याच्या, जातीभेद करण्याच्या, माणसाला पाण्यात पाहण्याच्या ज्या गोष्टी तुम्ही करत असाल किंवा तशा प्रकारचं वर्तन करत असाल, तर कोणता धर्म श्रेष्ठ आहे का मग? तर म्हणून बघा, त्या काळामध्ये अहिंसकाच्या संदर्भामध्ये अहिंसकाच्या गुरुच्या मनात संशय निर्माण केला गेला, ईर्ष्या या अवगुणामुळं. एक गट विद्यार्थ्यांचा गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना सांगितलं की महाराज, तुम्ही ज्या अहिंसकाची प्रशंसा करता, कौतुक करता का नाही, तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे का? तो बरोबर नाही. गुरुजी म्हणे, बाळांनो, असं कोणाबद्दल बोलू नये, कोणाचा द्वेष, कुणाचा निंदा, चुगली करू नये, तुम्ही जा तुमचं काम करा. एक गट गेला माघारी, दुसरा गट आला विद्यार्थ्यांचा. दुसरा गट आल्यानंतर पुन्हा गुरुजींना तेच, गुरुजी, ज्या अहिंसकाला तुम्ही जवळचं समजता, चांगलं समजता ना, तर तो बरोबर नाही आहे. गुरुजी म्हणाले, बाळांनो, असं बोलू नका, निंदा करू नये, चुगली करू नये, चांगलं नाही, तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात. गुरुजींनी त्यांनाही माघारी पाठवलं. तिसरा गट आला. या जगात आजही, कालही, उद्याही जर काही लोकांना कोणी सहन होत नसेल, तर लोक त्यांना संपवण्यासाठी जीवाचं रान करतात, आटापिटा करतात, प्लॅनिंग करतात, पैसे खर्च करतात, नको नको त्या गोष्टी करतात. बघा, आपल्या देशात हे फार जास्त होते, कुणाला संपवण्यासाठी. जर आपल्याला कोणी वरचढ ठरत असेल, तर कोणी असो, कोणत्याही क्षेत्रात असो, तर लोक त्यांना बरोबर संपवण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या मार्गाने करतील हे निश्चित सांगता येत नाही. तिसरा गट जेव्हा गुरुजींकडे गेला, तेव्हा गुरुजींना सांगितलं त्यांनी की महाराज, तुम्ही भ्रमातून बाहेर पडा. तुम्हाला उघडपणेच सांगतो की ज्या अहिंसकाला तुम्ही आपल्या घरी ठेवता, गुरुमातेला म्हणजे विश्वास ठेवता तुम्ही, तर तो अहिंसक काही चांगला नाही. माफ करा आम्हाला, पण गुरुमातेचा आणि त्यांचा स्वभाव चांगला नाही. मनुष्याचा स्वभाव असा असतो, मनुप्रवृत्ती, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा जेव्हा सांगितल्या जाते, तेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये ती बसते. देव नाही हे भगवान बुद्धाने सांगितलं, म्हणजे ईश्वर नाही हे सांगितलं भगवंताने. माणसातच सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून प्रेम, आपुलकी, माणसाशी माणसाने माणुसकीने वागावं भगवंताने शिकवलं. बरोबर आहे? आत्तापर्यंत कोणी पाहिलं नाही, बरोबर. पण वारंवार 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 सांगितल्या गेलं तर काय होते? वारंवार सांगितल्या गेल्यामुळं ते आहे असं मनामध्ये लोकांच्या बसते. भूत नाही, पण समजा भूताच्या गोष्टी केल्या, पुन्हा पुन्हा केल्या, आणि समजा एकटं कुठंतरी बाहेर गेलं गावाच्या, आणि जर अंधार आहे, विशेष म्हणजे त्याच्यात अमावस्येची रात्र आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, झाडाचे पानं खाली पडलेले असतात, सुकलेले असतात, आणि नेमकं तेव्हा झाडावून म्हणा एखादा पक्षी म्हणा, आंबा म्हणा, फळ म्हणा, खाली पडलं आणि ते रोडवरून त्याच्या बाजूने एक जण चाललं, काय होते? भूत लागते त्याला, नसलेलं भूत लागते त्याला. का? तर भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या डोक्यात जसे विचार असतात, ज्या विचारांचा प्रभाव आपल्या डोक्यामध्ये असतो ना, स्वभावामध्ये असतो, आपल्याबरोबर तसं तसं घडत राहते. मी रात्री तुम्हाला एक पॉईंट सांगितला की दुःखाला जेवढं कवटाळत बसाल तेवढं दुःख वाढते. ही सायकॉलॉजी, ही मनोप्रवृत्ती भगवंतानं 2600 वर्षांपूर्वी शिकवली. आणि म्हणून बघा, कोणाच्या बायकोच्या प्रती, कोणाच्या नवऱ्याच्या प्रती किंवा कोणाच्या प्रती संशय मनामध्ये जर घातला की डोकं लोकाचं बहकते. आणि संशयासारखा शत्रू, संशयासारखी आग, संशयासारखं विष या जगात दुसरं कोणीच नाही, कोणतंच नाही. उद्ध्वस्त करते मनुष्याला, मग ती स्त्री असेल अथवा पुरुष असेल की अजून कोणी असेल. जर संशय मनामध्ये कोणाच्या टाकला, तसं पाप कोणच करू नये म्हणाले भगवान. जे असं पाप करतील ना, मरण्याच्या अगोदर त्याचं फळ भोगावं लागते इथंच. मग
कारण आपल्यामुळं जर कुणाचं नुकसान झालं, आपण कुणाच्याबद्दल संशय केल्यामुळं किंवा कुणाचं डोकं बहकवल्यामुळं जर कुणाचं काही वाईट झालं तर बरोबर आपल्या घरावर, घरातल्या लोकांवर किंवा आपल्यावर तशी आज ना उद्या, उद्या ना परवा वेळ येते आणि त्याचे भोग भोगावे लागतात. तो मी असेल, तुम्ही असेल, कोणी असेल. म्हणून भगवंतानं शिलामध्ये, मुसावादा वेरमणीमध्ये ते टाकलं की कुणाची कधी निंदा नालस्ती करू नये. तर मग अहिंसकाच्या बद्दल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी गुरुजीच्या मनामध्ये शंका गुरुमातेबद्दल आणि अहिंसकाबद्दल निर्माण केली. भगवान म्हणाले, स्त्री ही पुरुषाची कमजोरी असते आणि पुरुष हा स्त्रीच्यासाठी कमजोरी असतो. भगवान बुद्ध म्हणाले बघा. म्हणून ब्रह्मचर्य व्रत उपोषथाच्या दर 8 दिवसाला पती पत्नीनं पाळायला सांगितलं भगवंताला. का? तर एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होईल. जर ब्रह्मचर्य पाळलं तर, उपोषथशील पालन केलं तर विश्वास निर्माण होईल ना. कारण भगवंताच्याबद्दल श्रद्धा असल्याशिवाय उपोषथ कोण पालन करेल? हे जे न पालन करणारे जेवढे काही लोक आहे, आपण कोणाला दोष देत नाही, पण न पालन करणारे जेवढे लोक आहे या जगातले, भगवंताबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा नाही. मी या मताचा आहे. हा कुठल्या एखाद्या निमित्ताने पालन करतील नसतील ती गोष्ट वेगळी, पण भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि म्हणून मग संशयाची भावना उत्पन्न झाली. मग गुरुच्या मनात द्वेष निर्माण झाला. आणि साहजिकच आहे, बघा तुम्ही, द्वेषामुळं, संशयामुळं लोक बोलत नाही, मारण्याचा विचार करतात ना. तुम्ही पेपरला, वर्तमानपत्रांमध्ये बातम्या पाहत असाल, संशयामुळं बायकोच्या डोक्यात दगड घातला, संशयामुळं नवऱ्याला कुऱ्हाडीनं तोडलं. तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या पाहत असाल तर आईला मारलेल्या गोष्टी, बापाला मारलेल्या गोष्टी, बहिणीला मारलेल्या गोष्टी, भावजईला मारलेल्या गोष्टी लोक वर्तमानपत्रात बातम्या येतात. ही हकीकतमध्ये घडते. कशामुळे? संशयामुळे. तर भगवान म्हणाले, संशय हा अत्यंत वाईट आहे, खराब आहे. आणि मग गुरुच्या मनात संशय निर्माण झाला तर आता काटा काढण्याचा भाव निर्माण होते. मग कोणाच्याबद्दल द्वेष निर्माण झाला की लोक काय करतात? काटा काढायचा. मग याच्याकडे चुगली कर, त्याच्याकडे चुगली कर, पंख पडलं की कावळा पडला म्हण, त्यांचं काय खरं आहे म्हण, मग यांना फितव, त्यांना फितव. आणि भगवान म्हणाले, सज्जन लोकांच्या सोबत हे जास्त घडते. कारण सज्जन लोक, मी तुम्हाला सांगितलं ना आता, सगळ्यांनाच आवडत नाहीत. विशेष म्हणजे जे धर्मापासून लोक दूर आहेत, शील सदाचारापासून दूर आहेत, त्यांना सिलवान लोक, सदाचारी लोक, विनयधारी लोक आवडत नाहीत. मग ते त्यांची बदनामी करतात. आणि पुरुषांची बदनामी करण्यासाठी स्त्रीचा वापर करतात आणि स्त्रीची बदनामी करण्यासाठी पुरुषाचा वापर करतात. आणि तिथेच मग सगळं विषय संपते. म्हणून मग अहिंसकाच्या सोबत हे जो अहिंसकाचा अंगुलीमाल झाला तो कशामुळे? एकाच गोष्टीमुळे. ती गोष्ट म्हणजे ईर्ष्या, संशय. आपल्यापेक्षा वरचढ आहे तर यांना आपण बरोबर काटा काढू. मग गुरुला वाटलं की याला मारू तर शकत नाही आपण, कारण आपण गुरुजी आहे, आचार्य आहे. ह्याला जर मारलं तर मग बाकीचे विद्यार्थी कसे येतील आपल्याकडे? तर गुरुजींनी डोकं लढवलं आणि डोकं लढवून त्याला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, आता मनात तर राग ना, पण व्यक्त कसा करू शकतो? आतापर्यंत प्रेम केलं, घरात ठेवलं, जिव्हाळा लावला आणि त्याच्याबद्दल काही ओरिजिनल पाहिलं, खरं पाहिलं तर काही शंका नाही. त्याचा स्वभाव एवढा सत्यवादी, तो एवढा आज्ञाधारक, गुरुच्या शब्दाच्या पलीकड नाही कधी. सद्गुणांची खाण होता, अहिंसक नाव होतं त्याचं. मायबाप चांगले होते, तो अहिंसक होता. परंतु मग संशय गुरुच्या मनात आल्यामुळं आणि पत्नीच्याच बद्दल संशय मनामध्ये टाकल्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांनी गुरुजींनी त्याला बोलवलं एक दिवस आणि त्याला सांगितलं की बाळा अहिंसका, तुझं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे, संपलं, आता तुला जावं लागेल. कारण ती गुरुकुल पद्धत होती, आश्रमाची पद्धत होती. आणि मग तुला जर जावं लागेल तर त्या काळात गुरुदक्षिणेची पद्धत होती. आता जसं तुम्ही फीस भरता ना मुलांची, तर तेव्हा गुरुदक्षिणा दिल्या जात होती. मग आता सर्व काही ज्ञान अवगत केलं, प्राप्त केलं, तर गुरुदक्षिणा द्यावी लागेल. तर गुरुदक्षिणा काय देणार तू मला? अहिंसकाला विचारलं तर अहिंसक आज्ञाधारक, गुरुजी आपण सांगा की माझ्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे. तर गुरुजींनी भडास काढायची होती, बदला घ्यायचा होता, काटा काढायचा होता, ह्याला संपवायचं होतं. तर गुरुजींनी सांगितलं की बघ,
तुला मी काही शिकवायचं ठेवलं आहे का? म्हणाल नाही, आपण सर्व काही शिकवलं मला आतून बाहेरून. मग माझी गुरुदक्षिणा अशी आहे, तू आज्ञाधारक आहेस ना, तर माझी गुरुदक्षिणा तीच राहील की तू मला 1000 लोकांच्या बोटांची माळ आणून द्या. आता 1000 लोकांची बोटांची माळ जर आणून द्यायची तर एक बोट देता का मला? एक बोट देता का मला? असं भीक मागितल्यासारखं करता येईल का? भीक मागितल्यासारखं? आणि कोण देईल बोट? देईल का? हां, अहो इथं कोणी कोणाला बोलायला तयार नाही, विचारायला तयार नाही, कोणाचं दुःख सुख समजून घ्यायला तयार नाही, आणि बोट कोण देईल कुणासाठी? तर मग त्याला काय करावं लागणार होतं? शस्त्र हातात घ्यावं लागणार होतं. मग त्याला शस्त्र हातात घेतलं आणि तो श्रावस्तीच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये फिरत राहिला, आणि दिसेल त्याला तो मारायचा, त्याचं एक बोट कापायचा आणि त्याची माळ बनवायचा. असं करता 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 बाबासाहेबांनी लिहिलं, ज्या दिशेला तो अंगुलीमाल ज्याला म्हणत होते तो राहत होता ना, तर 50, 100, 150 लोक जायला घाबरायचे. विशेषतः अशी की राजा प्रसेनजिताच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती, माझ्याची जर कधी गाठ पडली तर मलाच मारून टाकते की काय, एक या व्यक्तीची दहशत. आताही बघा काही काही दहशतवादी असतात. त्या मुंबईला बॉम्बस्फोट घडला होता बघा मागे, त्या एका मुलाने, 1-2 मुलाने, तो जवानही झाला नव्हता पोरगा, त्या CSTला तो व्हिडिओ पाहतो मी कधी, अशी त्यानं ती बंदूक फिरवली, मुंग्या मारल्यासारखे, मच्छर मारल्यासारखे माणसं मारली, आणि त्याला जेव्हा जेलमध्ये नेलं त्याच्या चेहऱ्यावर असं बिलकुल काही भाव नव्हता की मी कोणाची हत्या केली वगैरे, हसत होता तो. जे खुंखार लोक असतात, दुराचारी लोक असतात ना, ते निर्लज्ज असतात, त्याची सवय झालेली असते त्यांना, म्हणून निर्लज्जम, म्हणून जे न बदलणारे लोक असतात की नाही ते निर्लज्जम असतात. लक्षामध्ये. आणि म्हणून मग राजा घाबरत होता, प्रसेनजित राजा, अंगुलीमालाचं नाव काढल्यावर. आणि मग हा बोट कापत होता, लोक घाबरत होते, गावाच्या गावावर पडत होते. भगवंताकडे पण खबर गेली, राजाकडे पण खबर गेली, राजाने सैनिक पण पाठवण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाच्या हाती लागला नाही. आताही काही काही दहशतवादी असतात, मोठमोठे लोक असतात की ते अजूनही कोणाच्या हाती लागत नाहीत. अंडरग्राऊंड, अंडरवर्ल्डचे काही असतात ना लोक, सगळ्यांना माहिती आहे, कुप्रसिद्ध आहे, बातम्या येतात कधी कधी, पण ते सापडतात लोक? सापडत. सगळी यंत्रणा कामाला लागते पण ते सापडत नाही. अंगुलीमाल त्यांच्यापैकी एक झाला होता की जो कुणालाच दिसतही नव्हता, भेटत नव्हता, परंतु लोकांना मात्र मारत सुटला होता. आणि मग भगवंताकडे पण खबर गेली. मग भगवान होते आपले, भगवान लोकांना तपासायचे. सकाळी उठले ना भगवान की आपल्या दिव्य चक्षु जो होता ना, बुद्धत्वाचा दिव्य चक्षु, आता लोक तिसरा डोळा म्हणतात बघा कधी कधी, तुम्ही कधी ऐकलं असेल तर भगवंताला तो दिव्य चक्षु प्राप्त झाला होता. सकाळच्या वेळेला, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर भगवान आपल्या दिव्य चक्षुने संपूर्ण ब्रह्मांडाचं अवलोकन करायचे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्यांचं पुण्य पारमी भरली आहे आणि ज्यांना मी आता निमित्त लागेल फक्त, असं कोण आहे की ज्यांच्याकडे मी गेलो असता त्यांच्यात लगेच बदल होईल. तर मग भगवंताने त्या दिवशी आपल्या दिव्य चक्षुने पाहिलं तर भगवंताला अहिंसक जो अंगुलीमाल झाला होता तो दिसला. कसा? तर तो आता आईला मारण्याचा विचार करत होता, कारण त्याला 1000वे बोट लागत होतं. लोक जवळजवळ कोणी येत नव्हते, हा गेला तर लोक पळून जात होते, ह्याच्याकडे कोणी येत नव्हतं. ह्याला वाटलं की बा आता लवकरात लवकर आपली ती 1000 बोटांची माळ गुरुजींना दिली पाहिजे. म्हणून मग ह्याने विचार केला की आता कुणाला मारू शकतो आपण सहज, तर आईला मारू शकतो. आता मारत नाहीत का लोक? मारतात का नाही? ओ शिव्या देतात, अपमान करतात, टाकून बोलतात, उतरून बोलतात,
डोळ्यात अश्रू आणतात. रोजच्या रोज माय बाप कितीतरी लोक पाहतो मी, आमचे पण मायबापच आहे समाज, लोक पाहतो, लोक फोन करतात, मेसेज करतात, भंतेजी काय करा. ज्यांना बदलायचं असते, ज्यांना उपदेश ऐकायचा असतो, भगवंताची वाणी ज्यांची श्रद्धा आहे भगवंताच्या वाणीवर की वाणी ऐकली तर आपल्याला उपाय सापडेल, तर ते सांगतात. पण काही काही मुकेत बसतात. तर मग भगवंतानं पाहिलं आपल्या दिव्य दृष्टीने की आता हा द्विधा मनस्थितीमध्ये आहे. लोक जेव्हा द्विधा मनस्थितीत असतात ना, करू की नको, तेव्हा बदलू शकतात. योग्य कल्याण मित्र भेटले तर. पण एकाच अवस्थेत असतील ना तर बदलत नाहीत लोक. मग बघा तुम्हाला सांग, द्विधा मनस्थितीमध्ये अहिंसक होता की आता मी आईला मारलं पाहिजे, पुन्हा त्याचं मन म्हणत होतं अरे गड आईला कसं मारू. कोणतीही गोष्ट जेव्हा करतो ना आपण वाईट, तेव्हा सहज करत नाही. कोणाला मारण्यासाठी तुम्ही विचार करा मनाची काय अवस्था बनवावी लागत असेल. जीवे मारण्यासाठी असं तर मारतात लोक हो, पण तुम्ही विचार कल्पना तर करून पहा की जीवे मारण्यासाठी काय मनाची अवस्था बनवावी लागत असेल. प्राण्याला मारणाऱ्या लोकांकडे विचार करा तुम्ही की आपल्याला म्हणजे कसं तरी होते, पण काही लोक सहजपणे मारतात बघा, सहजपणे. कधी कधी फेसबुकवर व्हॉट्सअपवर व्हिडिओ येतात, काही काही लोक उंटाला असं खूप असतात आणि मारतात. बैलाला, गाईला, म्हशीला, कुत्र्याला. त्या दिवशी एक व्हिडिओ पाहिला मी व्हायरल झालेला. एक पोरगा, चांगलं कुत्रं बघा, व्यवस्थित असलेला कुत्रा रस्त्याने चालला होता. तो एक मुलगा होता, त्याच्याकडे चाकू होता. त्या कुत्र्याला जवळ बोलवलं आणि कुत्र्याला असं खाप खाप त्यानं ते चाकूचे वार केले बघा. काहीच नाही, कुत्रा साधा कुत्रा, चांगला कुत्रा. ती मनाची प्रवृत्ती कशी असेल लोकांची. आणि भगवान म्हणाले एकदा मनाची प्रवृत्ती जशी बनते ना, त्याच्यातून बाहेर निघणं हे फार अवघड असते. म्हणून भगवान म्हणाले आपलं मन हलकं बनवलं पाहिजे. आणि हलकं मन केव्हा बनते? धम्माचं आचरण करत राहिलो, दान पुण्य शील पालन ध्यान करत राहिलो, कल्याण मित्रांच्या सहवासात राहत राहिलो तरच हलकं मन बनते. जर कल्याण मित्र भेटले नाही, जर श्रद्धा निर्माण झाली नाही तर मन असं जड बनते. आणि जड मनाची जी प्रवृत्ती असते ना, तर ती मग सहज कोणाला मारू शकते, सहज कोणाचा अपमान करू शकते, सहज कोणाला शिवीगाळ करू शकते, सहज चोरी करू शकते, कोणतेही अकुशल कर्म करू शकते, जसे काही लोक सहज करतात बघा. लक्षामध्ये तुम्ही. आणि म्हणून मग तो जे अहिंसकाबद्दल भगवंताने पाहिलं आणि भगवंताच्या मनात महाकरुणा गुण होता. महाकारुणिक म्हणतो ना भगवंताला आपण, तो महाकरुणा गुण भगवंताने उत्पन्न केला. आणि बरोबर त्या दिवशी मग सकाळी सकाळी गेले भगवान जिकडे अंगुलीमाल होता. आता ही श्रावस्तीला तुम्ही जर कधी गेलात तर तिकडे अंगुलीमाल गुफा, तिकडे एक विहार त्यांच्या स्मरणार्थ बनवलेला आहे. जिकडे मिगार मातेचं विहार आहे त्या साईडला अहिंसकाची गुफा बनवलेली आहे. आपण बुद्ध गेला होतो बघा, तुम्ही पाहिले असाल कधी तर मग भगवान गेले तिकडे. आता तो अहिंसक जो होता तो कुप्रसिद्ध होता, सगळ्या लोकांना माहीत होतो. अंगुलीमाल म्हणून तो कोणीकडे राहतो. भगवान नेमकं त्या दिशेने चालले होते. मग रस्त्याला असणारे जे लोक होते गुराखी वगैरे, तर भगवंताला म्हणत होते भगवान या दिशेला नका जाऊ, अंगुलीमाल राहतो तिकडे, तो लोकांना मारतो, तुम्हाला कोण काही करू नये बापा, तुम्ही कल्याण मित्र आहे, तुमची गरज आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले, सगळ्यांना सांगत होते की मला माहिती आहे म्हणून तर चाललो. भगवान होते ना. आणि गेले भगवान. मग अहिंसकाकडे त्या बरेच दिवसांपर्यंत कोणी आलेलं नव्हतं. परंतु जेव्हा भगवान दुरून येत होते तेव्हा त्याने विचार केला की कोणीतरी येत आहे. वस्त्र, हे भगवे वस्त्र अंगावरती टाकलेले आहे आणि कोणीतरी पागल असेल, कोणीतरी वेडा असेल म्हणून तर इकडे येत आहे, कारण लोक तर कोणी येत नाही. आणि मग त्याच्या मनात विचार आला की जाऊ दे आता आईला मारण्याचं सोडून देऊ. बघा भगवंताची करुणा कशी असेल. भगवान कल्याण मित्र कसे आपल्याला बरोबर पुरातून बाहेर काढू शकतात. पण आपलं पुण्यकर्म तेवढं असावं लागते. मी नेहमी सांगतो सगळ्यांचंच पुण्यकर्म नसते. आजही कितीतरी लोक असतील या एरियात कि जिनको पता है कि यहाँ पर बुद्ध विहार है, जिनको पता है कि यहाँ पर भंती जी रहते हैं, जिनको पता है कि भंती जी धम्मदेशना भी देते हैं, फिर भी अपना अहंकार, ईगो प्रॉब्लेम है करके नहीं है. आम्हाला पण सर्वच माहीत आणि काय ते
बघा तुम्ही, भगवान म्हणाले त्याही काळात असे लोक होते की सगळेच भगवंताकडे गेले नाही. आजही असे लोक आहेत कितीतरी की ते विहारात भंतेजीकडे जात नाही. उद्याही असे लोक राहतील. हा कर्माचा परिणाम आहे. फार लोक, मी सकाळी तुम्हाला सांगितलं ना, नखावर मोजण्या एवढे लोक, नखावर जेवढी माती आहे ना तेवढेच लोक पुण्यवान आहे म्हणाले भगवान. आणि जमिनीवर धरतीवर जेवढी माती आहे ना तेवढे लोक पापी आहे, अकुशल कर्मवाले आहे. आणि म्हणून मग भगवान गेले. ह्याने पाहिलं तर हा उठला, उभा राहिला, यानं तलवार शस्त्र जे काही होतं त्याच्याकडे लावलं. याला वाटलं संधी चालून आली आता, पण भगवंताकडे रिद्धिसिद्धी होती. तुम्हाला मी शिकवलं ना बघ, विद्या चरण संपन्न, 8 प्रकारच्या विद्या होत्या ना भगवंताकडे, विशिष्ट प्रकार, त्यामध्ये रिद्धिसिद्धी होती. भगवान संतगतीने चालले होते आणि हा धावत होता. हा धावतोय धावतोय धावतोय, भगवानच होते ना आपले. याला दम लागला. यानं सांगितलं, भगवंताला आवाज दिला, हे महाशय आपण जे कोणी आहात थांबा. भगवान करुणाहृदय होते. भगवान त्याला म्हणाले, हे अहिंसका, मी थांबलेलोच आहे, गरज आहे ती तुला थांबण्याची. मी या विकारातून थांबलोय, मी या भवचक्रातून थांबलोय, जीवन मृत्यूच्या चक्रातून थांबलोय. मी विकारमुक्त झालो आहे. माझ्यात राग द्वेष लोभ आता शिल्लक राहिलेला नाही आहे, तो तुझ्यात आहे. तू धावत आहेस या भवचक्रामध्ये, तू धावत आहेस, तू विकारग्रस्त आहेस, थांबण्याची तुला गरज आहे. याला वाटलं बा लय लोक पाहिले मी, पण असं तर कोणी मला बोललंच नाही, माझ्यासोबत तर भाषेच केलं नाही. कोण बोलेल? आयरे गैरे असे भित्रे असतील तर लोक बोलतात काय? फार साप म्हणून पळून जातात. सर्प मित्र असेल तर थांबते तिथं. असते का नाही खरी गोष्ट ही? बघा तुम्ही. आणि मग भगवान थांबणाऱ्यांपैकी नव्हते ना, पण मग भगवान त्याला सांगतात तर त्याला ती वेगळंच वाटते. जेव्हा विशेष काहीतरी आपण ऐकतो पाहतो ना तेव्हा आपलं माइंड डायव्हर्ट होते आपल्या विषयाकडे. बघा आता समजा समृद्धीला ॲक्सिडेंट झाला काही दिवसापूर्वी, समृद्धीवरची गर्दीच कमी झाली. जो कोणी समृद्धीवर गाडी टाकेल त्याच्या डोक्यात तेच, बस जळाली एवढे लोक मेले, बस जळाली एवढे लोक मेले. का? तर विशेष घटना घडली ना, आहे का नाही? आता तुमच्यात जर श्रद्धा आहे, समजा आहे, समजा पण म्हणतो मी, तर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर आठवण येईल, अरे वर्षावास सुरू आहे बा, भगवंताने खूप चांगले पवित्र दिवस सांगितले स्वतःमध्ये बदल करून घेण्यासाठी. रेग्युलर धम्मदेसना होते तर चला ध्यान करू जाऊन विहारामध्ये, भंतेजी ध्यान शिकवतात. चला उपवासच ग्रहण करू, चला संध्याकाळी 7:30 वाजले भंतेजी प्रवचन देतात. हे केव्हा जमेल? श्रद्धा असेल तेव्हा. नसेल तर बापा सूर्य उगू नये, घंटा झालाय तरी गाढ झोपेमध्ये आहे ना. आणि म्हणून मग त्या अहिंसकाला भगवान बुद्ध म्हणतात की तुझ्यातलं साधुत्व अजून कायम आहे, तू त्याला टिकवण्याचा प्रयत्न कर. मारणं सोपं आहे, तारणं अवघड आहे. बघा तुम्ही, भगवंताचे शब्द 2-4 शब्द बोलले भगवान, पण भगवंताचे शब्द असतात ते तलवारीच्या धारेसारखे असतात. धार लावलेली तलवार किंवा शस्त्र असते का नाही, तसे असतात. एक घाव 2 तुकडे. 99% लोक असे होते की भगवंताने उपदेश केला तर बदलले. 1% असे लोक होते देवदत्तासारखे की त्यांना पुन्हा पुन्हा सांगूनही ते बदलले नाही, कारण त्यांचं तेवढं कुशल कर्म पुण्यकर्म नव्हतं. भगवंतानं काय शिकवलं अंगुलीमालाला? पहिली गोष्ट तर सांगितलं, मी थांबलेला आहे, थांबण्याची तुला गरज आहे. दुसरी गोष्ट सांगितली की मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो. बघा तू, मारणाऱ्यांपेक्षा तारणारा श्रेष्ठच असतो. कधी पण बघा, मी कुत्र्याचं उदाहरण तुम्हाला नेहमी देतो, म्हणजे कोणाला वाईट वाटावं यासाठी नाही देत. कुत्र्याला ज्या दारावर भाकर टाकल्या जाते त्या दारावर ते जाते आणि जातेच, पण ज्या दारावर 2दा-3दा पाहते भाकर जर भेटत नाही, हे आपल्यापेक्षा भिकारी आहे म्हणते, नादच सोडून देते, त्या दारावर जातच नाही. जाते का? भगवंतानं सांगितलं मारणाऱ्यापेक्षा. म्हणून या जगात कधी कधी घरचे लोक, जवळचे लोक प्रिय वाटत नाहीत, चांगले वाटत नाहीत,
पण जे सज्जन असतात, सिलवान असतात, गुणवान असतात, आपल्याला दुःखातून वर काढण्याची भाषा बोलतात किंवा तशा प्रकारचं आपल्याला सांगतात, शिकवतात, ते लोक आपल्याला प्रिय वाटतात. आता मला पण वाटते बा, भगवंताच्या काळात जन्मलो मी असतो किती चांगलं झालं असतं. बाबासाहेब होते तेव्हा जर जन्मलो असतो तर किती चांगलं झालं असतं. वाटते मला, फील होते ते बिलकुल. आता सांगता येत नाही, तेव्हाही असेल, पण काही कुशलकर्म कमी पडला असेल तर नाही झालो तेव्हा अर्हत. बिलकुल हे पुण्यकर्मामुळेच तर देह लाभला मनुष्याचा. कुत्रे मांजर झालो नाही ना आपण सगळेजण. मी भिक्खू झालो, इतरांपेक्षा जास्त पुण्यकर्म आहे म्हणून जे भिक्खू भंतीजी झाले भिक्खू, मी झालो भिक्खू, किंवा जे कोणी भिक्खू असतात सर्वसामान्यांपेक्षा त्यांचं पुण्य जास्त आहे म्हणून भिक्खू होतात. वाटायला तर लय लोकांना वाटते, पण केव्हा घरात भानगडी होतील तेव्हा. आहे का नाही? बायको बरोबर पाहत नाही, नवरा कोणाचा बरोबर पाहत नाही, किंवा घरचे पोरं बरोबर पाहत नाही, तर तेव्हा म्हणते बा मी दीक्षा घेऊ का म्हणते. तेव्हा दीक्षा घेऊन हे बा आम्हाला घरी सगळं व्यवस्थित होतं, भंतेजीकडे गेलो, संस्कार पडला, प्रेरणा जागली, श्रद्धा निर्माण झाली, भंतीच झाली. पुण्यकर्म होतं की लग्न झाल्यावर सुचलं नाही. लग्न झाल्यावर ज्यांना सुचते त्यांचं लय गणित बिघडलेलं आहे. तुम्हाला सांग, म्हणजे आपण वाईट कोणाला म्हणत नाही, पण काही काही लय गणित बिघडलेलं. कारण तिकडं आहे मन आणि इकडं आहे मन, ते दोरीनं खेचते, इकडं दोरी खेचते त्यांची, तिकडं दोरी खेचते. होते असा कधी कधी असं, बाप्पा आपण त्याच्यातून सुटलो, आपलं पुण्य जास्त. तर मग अहिंसकाचं पुण्य होतं. डाकू तर दुसरे पण असतील ना, नसतील का? डाकू तर दुसरे पण असतील, पण भगवंताच्या कचाट्यात, भगवंताच्या संपर्कात तो आला, त्याचं महान पुण्य होतं. जरी त्यानं 999 लोकांना मारलं तरी तो महान पुण्यवान होता. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण अवगुण असतात, माहिती आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुणही असतात आणि काही वाईटही गुण असतात. ते कर्माच्या परिणामावर डिपेंड आहे. अहिंसकाचं पुण्यकर्म होतं. भगवान त्याला सांगतात की मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे. तिसरी गोष्ट सांगितली, तोडणे सोपे आहे, जोडणे अवघड आहे. त्या संदर्भामध्ये झाडाच्या पत्त्याची गोष्ट सांगतात बघा. काही काही अंगुलीमालाला झाडाचं पान तोडायला सांगितलं, शाखा तोडायला सांगितली, आणि पुन्हा सांगितलं की बा हे जोडून दाखव. जोडता येते काय? तोडणं लय सोपं आहे. मी नेहमी सांगतो, कोणाला टाकून बोलणं, कोणाला अपमानित करून बोलणं, कोणाला तुच्छ समजणं लय लोक करतात. अशा माझ्या माया, माझे बाप, काही काही असे असतात. हात टाकून द्यायचं, टाकून बोलायचं, अपमानित करायचं. पहा असं सांगितलं की अशी कशी गोळी लागते पहा. अपमान करतात असं, कोणाला बी टाकून बोलायचं, तुच्छ समजायचं. यांची नाही गोष्ट करायलो, या ऐकून घेऊ लागल्या बापा. दुसऱ्याकडे पाहू नये. भगवान बुद्ध म्हणाले, मी नेहमी सांगतो 4 बोटं आपल्याकडेच असतात, दुसऱ्याकडे काय बोट करायचं. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की दुसऱ्याला टाकून बोलणं, दुसऱ्याचा अपमान करणं, कुणाची तरी निंदा करणं, कुणाला रागावणं, कुणाला थापड मारणं, चापट मारणं, कुणाला शस्त्रानं मारणं, कुणाला जिवे मारणं, हे लय सोपं आहे. पण कुणाचा तरी जीव वाचवणं हे लय अवघड आहे. कुणाला तरी जवळ घेणं हे लय अवघड आहे. ज्याच्याशी काही संबंध नाही आपल्याला त्यांना. कुणाला उपवासी ठेवणं लय सोपं आहे, पण जीव घालणं लय अवघड आहे. कोणती गोष्ट तुम्हाला सांग, लोकांना तोडून टाकणं, काही काही लोकांना तोडून टाकणंच जमते बघा. आणि कुत्रं विचारत नाही, मग त्यांना घरचंही कोणी विचारत नाही आणि बाहेर ते विचारत नाही. मी नेहमी सांगतो, हे धड जर नसेल, दिलंय तर धडक दिलंय आपल्याला पुण्यकर्मामुळं, पण ते दिसण्याला काय करतात, ह्याच्यातून काय निघते बाहेर, ह्याच्यातून बाहेर काय विष पडते का मैत्री पडते, हे आपल्यावर अवलंबून आहे ना. नुसतं देऊनच आणि असूनच काय करता? कारण शब्द शस्त्रांसारखे असतात. भगवान, मी नेहमी सांगतो, ज्यांच्या इथे साखर, इथे बर्फ असेल, ते जगाला जिंकू शकतात. आपल्या भगवंताकडे काहीच नव्हतं जे लोकांकडे असते. भगवंतानं जगाला जिंकलं. वैर जिंकाव प्रेमान, युद्धाने वाढते युद्ध, शाक्य कोलिया संघर्षिते, वदिले गौतम बुद्ध. जे कोणत्याच शाक्य तरुणांना सुचलं नाही, समजलं नाही, जमलं नाही,
ते सिद्धार्थ गौतम राजकुमाराला समजलं, जमलं. युद्धाला विरोध केला, गृहत्याग स्वीकारला, देश त्याग स्वीकारला, पण युद्धाला विरोध केला. भल्या भल्यांना जमत नाही व्यवस्थेच्या विरुद्ध जायला. प्रवाहात वाहत जाणारे 99% लोक असतात म्हणाले भगवान बुद्ध. प्रवाहाच्या उलट वाहत जाणारे मात्र फार कमी असतात. आणि पुरुषार्थ त्यांच्यात असतो की जे स्वतःमधले अवगुण असे जे असतात छोटे मोठे ते संपवू शकतात. त्याला पुरुषार्थ म्हटलं भगवंताने. तो स्त्रीतही कधी कधी असू शकतो आणि पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतो. म्हणून त्या अंगुलीमालाला आयुसंकाला भगवान बुद्ध म्हणाले की तोडणं सोपं आहे, जोडणं लय अवघड आहे. आपल्याला काय जमते हे आपण आपल्याला विचारायला पाहिजे. तोडणं जमते का जोडणं जमते? कोण विचारावं? कोणाला? आपणच आपल्याला विचारा. ही गोष्ट लक्षात ठेवा, भगवंतानं सांगितली बघा. आणि त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले अहिंसकाला अंगुलीमालाला की बघा की मी तुला हे 2-3च शब्द सांगतोय की मारणं सोपं आहे, वाचवणं तारणं अवघड आहे. मी थांबलोय, तुला थांबण्याची गरज आहे. तोडणं सोपं, जोडणं अवघड आहे. आता त्याचंही पुण्यकर्म होतं आणि आपले भगवान उपदेश करत होते. त्याला समजलं की आतापर्यंत मला हे कोणीच असं बोलू शकलं नाही, माझ्या समोर उभं राहण्याची कोणी हिंमत केली नाही. आणि हे व्यक्ती म्हणजे मी ज्यांच्याबद्दल ऐकलंय, कारण भगवान पण तर सुप्रसिद्ध होते ना त्या काळामध्ये, तर हे नक्कीच भगवान बुद्ध आहेत. भगवंत थोडी सांगतात त्याला की मी भगवान बुद्ध आहे. पण त्याचं पुण्यकर्म होतं, त्यानं ओळखलं की आपण गौतम बुद्ध भगवान बुद्ध आहात. तर भगवंतानं त्याला सांगितलं की बघ तुझ्यात अजूनही चांगुलपणा आहे. साधुत्व म्हणजे चांगुलपणा, तू टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानं शस्त्र टाकून दिलं, भगवंताच्या पायावर लोळण घेतलं आणि भगवंताला त्यानं विनंती केली, भगवान मला भिक्खूची दीक्षा द्या. ही घटना साधी नाही माझ्या माता भगिनींनो, बांधवांनो, ही घटना साधी नाही. असे लोक भगवंताच्या काळात बदलत होते. आजही लोक बदलतायत. रोज मी अनुभव घेतो त्याचा, रोज अनुभव घेतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. बदललं पाहिजे माणसाने, बदललं पाहिजे म्हणजे चांगलं बनलं पाहिजे. भगवंतानं यही भिक्खवे म्हणून त्याला दीक्षा दिली. झाला भिक्षू. अंगुलीमाल डाकूचा अंगुलीमाल भिक्खू बनले. भगवंतासोबत राहायला भेटलं चिवर घेऊन. हे चिवर अर्हताची ध्वजा आहे. ह्याला पाहून तर लोक वंदन करतात, ह्याला पाहून तर लोक दान देतात, ह्याला पाहून तर लोक सेवा करतात. ही भगवंताची ध्वजा, भगवंताचं वस्त्र आहे. संघामध्ये बुद्ध आहेत, भिक्खूमध्ये बुद्ध आहेत. आणि म्हणून लोक बघा ॲटोमॅटिकली हात जुडतात लोकांचे ज्यांच्यात आपल्या श्रद्धा असेल. आणि मग मजेशीर किस्सा सांगतो आता शेवटचा बघा अंगुलीमालाच्या संदर्भात. सगळे लोक भयभीत होते, राजा पण भयभीत होता. नेमका अंगुलीमाल भगवंताच्या जवळ उजव्या बाजूला बसलेले, अनेक भिक्खू बसलेले भगवंताच्या बाजूला. भगवान मध्ये बसायचे उच्च आसनावरती आणि बाकीचे भिक्खू असे बसायचे. वेगवेगळ्या विशेष गुणांमध्ये भिक्षू पण पारंगत होते. मग प्रसेनजित राजा भगवंताला भेटण्यासाठी, भगवंताला अभिवादन करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी आला. राजा भगवंताला वंदन केलं आणि बसला बाजूला खालच्या आसनावर. भगवंताने विचारलं, महाराज कसं काय येणं केलं? तो म्हणे, भगवान मी मोठा दुःखी कष्टी आहे. भगवान म्हणलं, काय झालं? महाराज भगवान आपल्या या श्रावस्तीच्या परिसरामध्ये अंगुलीमाल नावाचा एक डाकू फार थैमान घालत आहे, कोणालाच ऐकत नाही, अनेक लोकांना मारतो आणि त्याचं बोट कापून घेतो. आपण महाकारुणिक आहात, सम्यक संबुद्ध आहात, काहीतरी करा ह्याच्यावरती उपाय, अशी मी आपणास विनंती करण्यासाठी आलो. भगवान ऐकून घ्यायचे अगोदर, नेहमी सांगतो आपण मध्येच बोलायचे नाही. आमची चर्चा होते बापा याच्यावरती, हसलो म्हणजे आमची चर्चा होती. मध्ये मध्ये बोलणारे लोक आता पुढं पुढं बोलू नये, असं मुक्कच बसा. माहीत असलं तरी ऐकून घेतलं पाहिजे. भगवंतामध्ये गुण होता ना आपल्या, हा सद्गुण आहे, विशेष गुण आहे ऐकून घेण्याचा. तर मग
त्या अंगुलीमालाच्या संदर्भात भगवान काय म्हणाले माहीत आहे? भगवान म्हणतात त्या प्रसंजित राजाला की महाराज, तुम्ही ज्या अंगुलीमालाची गोष्ट करताय तुम्ही पण भयभीत झालाय. जर तो अंगुलीमाल भिक्षू बनला तर काय करा? भगवान तो राजा म्हणे भगवान बापा, तो अंगुलीमाल डाकू जर कधी भिक्षू बनतो 999 एवढ्या लोकांना मारणारा, तर मी त्याच्या पायावर लोळण घेईल, जीवनभर त्याची सेवा करेल. पण मी सांगतो भगवान, की असा खुंखार हिंसक डाकू प्रवृत्तीचा व्यक्ती की ज्याच्या मनामध्ये क्रूरपणा आहे, तो भिक्खू बनेलच कसा भगवान? भगवंतानं ऐकून घेतलं. भगवान त्याला म्हणाले की महाराज, जर आता मी आपणास सांगतोय की हे माझ्या बाजूला बसलेले जे भंतेजी आहे ना, तर हे अंगुलीमाल भंतेजी आहे, डाकू असलेले अंगुलीमाल भंतेजी आहे. राजाला घाम फुटला, धरधर धरधर राजा उठला. कारण भगवंताकडे जेव्हा जात होते राजे लोक, तर आपले सैनिक बॉडीगार्ड वगैरे ते तिकडे ठेवायचे बॉर्डरवर, विहाराच्या पलीकडे. भगवंताकडे जाताना बॉडीगार्ड काय करायचं? राजा उठला, प्रसेनजित राजा असा धाड धिप्पाड होता. त्याचं हे आलेलं आहे, वर्णन केलेलं आहे राजा प्रसेनजिताचं. लय मोठा होता राजा, त्याला गुडघ्यावर बसता यायचं नाही, एवढा जाड जूड. भगवंतानं उपदेश केला, भगवंतानं त्याला बारीक केलं. भोजन कसं करायचं, काय खायचं, किती खायचं, हे भगवंतानं सांगितलं. त्याला त्याच्या सेवकाला सांगितलं की राजाच्या एक पोळी खाऊन झाली की थांबवायचं त्या. ते मजेशीर वेगळा किस्सा आहे, पण सांगतो. राजाला भगवंताने जेव्हा सांगितलं की महाराज हे अंगुलीमाल डाकू भंतेजी बनले, राजा उठून उभा राहिला आणि लट 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 कापत होता. त्याला वाटलं बापा, एवढ्या लोकांना मारलं, माझ्या सैनिकांनाही मारलं, मला घाम फुटलेला अगोदरच. तर राजाचा विश्वासच बसे ना. राजा भगवंताला म्हणे, भगवान खरंच अंगुलीमाल आहे? महाराज तुम्हाला शंका आहे? राजा मग जवळ आला आणि त्यांना मग विचारलं अंगुलीमाल भंतेजीला, तुमचं गोत्र काय आहे, आईवडिलाचं नाव काय? कारण तो परिचित होता ना अगोदर, सुरुवातीचं त्याचे मायबाप वगैरे कामाला होते ना, पुरोहित होते ना मायबाप. आणि मग खात्री झाली तर खरोखरच राजानं पायावर लोळण घेतलं अगोदर भगवंताच्या. ही एवढी आश्चर्यकारक घटना भगवान तुम्ही घडवू शकता. उद्ध्वस्त झालेल्या पटाचार्याला भगवान चिवर घालून दिलं भगवंतानं. पागल झालेली माय बाप बहीण भाऊ नवरा लेकरं गेले. आता पाहतो मी काही काही लोक त्याच अवस्थेत राहतात. पटाचारा उद्ध्वस्त झाली होती ना. वि वस्त्र पटाचारेला बुद्ध चिवर घालून देई, असं लिहिल्या गेलेलं आहे बघा, कवित्व आहे. अंगुलीमालाच्या बाबतीमध्ये तसं घडलं. अंगुलीमालाच्या बाबतीत खात्री झाली, राजाने त्याच्या पायावर डोकं लोळण घेतलं, भगवंताचे धन्यवाद मानले, कृतज्ञता व्यक्त केली, भगवान आमच्या श्रावस्तीलाच राहा. असे लय लोक भेटले भगवंताला, अनाथ पिंडक, राजा प्रसेनजित किंवा अजून भरपूर, की भगवंताला त्यांनी खूप आग्रह केले की भगवान आमच्या श्रावस्तीत राहा. विशाखा मिगार माता आपल्या. म्हणून भगवान 45 वर्षावासांपैकी किती वर्षावास? 25 वर्षावास एकट्या श्रावस्ती नगरात केले भगवंत. जरी भगवान बहुजन हिताय बहुजन सुखाय फिरत राहिले, जरी लोक सांगतात एका ठिकाणी थांबले नाही, पण 45 वर्षांपैकी किती वर्ष भगवान श्रावस्तीत राहिले? 25 वर्ष भगवान त्या श्रावस्तीत राहिले. खूप मोठी नगरी होती ती श्रावस्ती, पण सर्वात जास्त चांगले लोक त्या श्रावस्ती नगरात होते. भगवान तिथे राहिले आणि असंख्य लोकांना अशा प्रकारच्या भगवंतांनी बदलवलं. तर ही जी घटना आहे अंगुलीमालाच्या संदर्भातली आजच्या पौर्णिमेला घडलेली, म्हणजे त्याचं परिवर्तन जे आहे, त्याची दीक्षा जी आहे आजच्या पौर्णिमेला झाली, अशा प्रकारे संदर्भ बौद्ध साहित्यात आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला अंगुलीमाल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विस्ताराने. आपल्या चॅनलला हे प्रवचनं वेगवेगळ्या विषयांवरती असतात. तर हा आजचा अंगुलीमालाचा विषय आहे. ह्या धम्मदेशना परमनंट राहतात. करुणानंद भंतेजी भी एक दिन चले जाएंगे, लेकिन द ग्रेट हैप्पीनेस चैनल ऐसा ही रहेगा जब तक यूट्यूब है इस जहां में.
त्यामुळे अनेक लोकांना भंतेजी गेले तरी उपदेश करत राहतील. जसे भगवान 2600 वर्षांपूर्वी होऊन गेले, पण जोपर्यंत ही सूर्य चंद्र लोक उपासक आहे, तो भिक्षू आहे, तो भिक्षू चिवर जोपर्यंत राहील तोपर्यंत भगवान बुद्ध अजरामर आहे आणि भगवंताचीच वाणी आहे. मी तर निमित्त आहे, भिक्खू तर निमित्त असतात. आणि त्यामुळे निश्चितपणे हा अंगुलीमालामध्ये घडलेलं परिवर्तन आपल्याही मध्ये असलेला अंगुलीमाल आपण ओळखला पाहिजे, त्याला हेरलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याला भगवान बुद्धाने जसं शिकवलं समजवलं तसं आपल्यातल्याही अंगुलीमालाला आपण शिकवलं समजवलं पाहिजे. आणि त्याला जसा अहिंसकाचा गुरुमुळे अंगुलीमाल झाला आणि डाकू अंगुलीमालाचा भगवंतामुळे पुन्हा अहिंसक भिक्षू बनला, तसा आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडवून आणावं. एक तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आहे की सुंदर असं हे वर्षावासाचं पर्व सुरू आहे आणि स्वतःला मरण्याच्या अगोदर बदलवा, चांगले बना, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवा. जीवन हे नश्वर आहे, मरण धर्मी आहे. प्रत्येक जण आपण मरणारे आहोत आणि मरणाच्या अगोदर बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. शील पालन करणाऱ्यांपैकी आपण बनलो पाहिजे, ध्यान करणाऱ्यांपैकी आपण बनलो पाहिजे. आणि म्हणून अंगुलीमालासारखं परिवर्तन तुमच्यातही घडावं म्हणून तुम्हाला हे विस्ताराने आजची धम्मदेशना दिलेली आहे. निश्चितपणे आपण मनावर घ्याल, आपल्या जीवनामध्ये उतरवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.